अगं कांचन, सारखी सारखी ती बातमी वाचून काय बातमी बदलणार आहे का? का परत परत ती बातमी वाचून त्रास करून घेतेस? ही बातमी वाचल्यापासून ना माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेल्या. सोडणार नाही मी त्या पियूला आणि तिच्या भावाला. नमस्कार नमस्कार. कांचन, अगं बाहेर पत्रकार आले. आता ते काय विचारतील आणि काय नाही सांगता यायचं नाही. त्यांनी अडचणीचं काय विचारलं ना तर लय अवघड होईल बघ. काय होईल तर होईल, मी नाही घाबरत. अगं ऐक, तू थांबितच. मी सांगतो त्यास नाही, तुझी तब्येत बरी नाही म्हणून तू भेटू शकत नाही. पत्रकार आहेत ते, मदत मागायला आलेला कुणी कार्यकर्ता नाहीये. तो असं खोटं बोलून हाकलून द्यायला त्याला, आणि त्यासनी लगेच कळलं त्यांच्या प्रश्नांना घाबरून मी लपून बसले म्हणून. आणि ती जर स्वतःहूनच आपल्या दारात आलेत तर मला त्यांचा फायदा करून घेतलाच पाहिजे. सारा बाजूला. मम्मी कुठे आहेत? हा नमस्कार काकी. नमस्कार नमस्कार. काय बनकर, आज बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची. आता तुम्ही काय बातमीला विषय देत नाही म्हणून आलो नाही. म्हणजे आत्ता विषय मिळालाय तर बर, या या आतमध्ये या. आम्हाला माहितीये तुम्ही इथं का आलाय. आमच्यावर अंकुशरावच्या पोरानं केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला विचारायचंय ना? काकी तुम्ही कसलं हुशार आहे हो. तुम्हाला लगेच समोरच्याच्या मनातलं कळतं. कसं काय? पण तुम्हाला कळत नाही त्याचं काय? कुणीतरी बिनबुडाचे आरोप केले आणि तुम्ही ती बातमी छापली. सुनबाई, पियू. मम्मी काय काम होतं का? मी आहे ना, सांगा मला. पियू आहेस तू? नाही ना? आवाज दिलात का की? हो. यांच्यासाठी चहा कर. आणि हा, काहीतरी खायचं बी कर. होय आलेच. आता मला सांगा, राजकारणामध्ये एखाद्याला मोठं व्हायचं असेल आणि त्याची कुणी दखलच घेत नसेल तर मग तो काय करल? लोक दखल घेतील अशी चांगली कामं करेल. बरोबर. अहो पण हेच कळत नाही ना आजकालच्या नव्या पोरांना. त्यांना वाटतं राजकारणात ज्यांचं नाव आहे, लोकांच्या मनावर अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलंय, त्यांच्या नावानं बिनबुडाचे आरोप करायचे. म्हणजे काय होईल? यांचं नाव मोठं होईल. आता हीच बघा ना, राजकारणामध्ये आता आलेले ते अंकुशरावचं पोरग, काय नाव त्याचं? ते जगदीशराव पाटील. हा, जगदीशराव. तर जगदीशरावनं आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आणि तुम्ही त्याची दखल घेतली. ही सगळी आमच्या जीवावर मोठं होण्यासाठीची विरोधकांची धडपड आहे. विरोधक म्हणजे नेमकं कोण म्हणायचंय? अंकुशराव पाटील तर तुमचे वे आहेत. होय, म्हणजे आमचे ते तसं त्याही बी कोण नाहीत. ते आमचे विरोधक आहेत. विरोधक होते आणि विरोधकच राहणार आहेत. आणि हा, त्यांची पोरगी जरी या घरची सून असली ना, पण त्यांनी तिच्याशी सगळे संबंध तोडलेत. घ्या घ्या, चहा घ्या. पियू, आणि तसं बी राजकारणात कुणी कुणाचं नसतं. या, ते आमचे विरोधक आहेत. विरोधक होते आणि विरोधकच राहणार आहेत. आणि हा,
त्यांची पोरगी जरी या घरची सून असली ना, पण त्यांनी तिच्याशी सगळे संबंध तोडले. राजकारणात कुणी कुणाचं नसतं. हा बोल वीरू. हॅलो, ऐक की. अगं इथे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं ते साहेब आहेत ना, ती मुंबईला गेल्यात आणि त्यांच्या सही शिवाय त्या पोराचं कामच होणार नाही. बहुतेक मला बी मुंबईला जावं लागणार. काय? अरे पण तू पोचणार कधी? ते तुला गावणार कधी? आणि तुला हे तरी माहिती आहे का ते मुंबईत कुठे आहे म्हणून? अगं मला नाही माहिती, पण मी हुडकून काढेन ती. आणि ऐक, ते नाना पाठवायला ना तर त्यांना थांबवून ठेव आणि त्यांना म्हणा काय काळजी करू नका. मी आज काही झालं तरी त्या मुलाचं काम करणार म्हणजे करणारच. चल ठेव तुम्ही. हा ठीक आहे, पण मला कळवत राहा वीरू काय होतंय ते. कळव तुम्ही. आणि ऐक, तू बी काळजी करू नकोस आणि वेळेवर जेव. हो वीरू, तू बी काळजी घे, लवकर ये. हा तू बी. ठेवतो आता. बाय बाय. तुम्ही सगळे हुशार आहात. तुम्हाला मी अजून काय सांगणार? तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल, माझ्यावर झालेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. ना हिरो अकेल कशाला घेऊन आलाय? अंगावर ओतून घ्यायला. काय? हा, आज जर माझं काम नाही झालं ना तर हिरा केला अंगावर ओतून घेऊन पिटून घेणार आहे मी. हा. काकी 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 अहो काकी, तो नाना पाटोळे रॉकेल घेऊन आलाय आणि त्याचं काम नाही झालं ना तर पेटवून घेईन म्हणतोय. काय? हो. बघ तिकडं. हो चला की लवकर. असलं ना मी फक्त पिक्चर मध्येच बघितले. चला लव. निशा, तुला काय कळतं का ग? या म्हाताऱ्याने जर असं काय करून घेतलं तर किती महागात पडेल आपल्याला. तू तर ना वैताग आहे नुसता. आओ, पण मी काय चुकीचं बोलले? जाऊ दे बया. काय तमाशा लावला यो? तमाशा तमाशा तुम्ही केलाय माझ्या आयुष्याचा. आता माझ्या पुढे काय पर्यायच नाही ठेवला. मम्मी, त्यांना जर दारातच पिटवून घेतलं तर लय अवघड होईल. राजकारणातनं नामोनिशानच मिटेल आपलं. एवढं सोपं आहे ते पृथ्वी? असली लई बघितल्यात मी. काकी साहेब, अहो काय चाललंय हे? दिवसा ढवळ्या एक माणूस तुमच्या घरापुढे तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करते आणि तुम्ही फक्त बघत बसलाय. तुम्हीच बघा तुमच्या उघड्या डोळ्यांनी. मला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला चालल्यात ही माणसं? बंद करा तुमची ही नाटकं नाना. अहो दादासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांभाळलं, तुमच्या घरादाराची काळजी घेतली आणि तुम्ही माझ्यावरच उलटताय वय? खरं सांगा, हे सगळं पैशासाठीच करताय ना? किती पैसे दिले हो आमच्या विरोधकांनी? म्हणजे मी त्याच्या डबल देते तुम्हाला. किती पाहिजेत सांगा की? 1 लाख, 2 लाख, 3 लाख? नाना, माझ्या मनात लई इज्जत होती तुमच्याबद्दल, पण तुम्ही मूठ माती दिली त्याला. या घरानं एवढं केलं तुमच्यासाठी, सगळं सगळं विसरला तुम्ही नाना. हा केलं, पण ते तुम्ही नाही केलं, दादासाहेबांनी केलं. लय मोठा माणूस होता तो. तुम्ही त्यांचा वारसा गडूळ केला. तो माणूस माणसाला जवळ करायचा आणि तुम्ही पैशाला जवळ करताय. पैशाला काय वाटेल ते बोलू नका नाना.
हे सगळे आरोप आमच्या विरोधकांना आमच्यावर करायला सांगितलेत हे माहिती आहे मला. विरोधकांचा काय संबंध? तुम्ही माझ्या पोराला नोकरी लावणार होता ना? काही बोलू नका नाना. अहो माझा पुतण्या आणि सून म्हणले होते त्याला 2 दिवसात नोकरी लावतो आणि तुम्ही त्यांचं लगेच ऐकलं नाना. पण त्याच्या आधी काय बोलू नका नाना. अहो तुम्हीच विचार करा. तुम्हाला खरंच असं वाटतं का 2 दिवसात नोकरीला लावल तो? आणि तसं असतं तर मीच गोरगरिबास नोकऱ्या लावल्या असत्या. तुम्हाला तो अंकुशरावच पाहिजे, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा. त्यानं बघा लोकांनी लुटून कसा बंगला बांधलाय. मला माहितीये तुम्ही त्याच्या सांगण्यावरच ही सगळं करताय. काकी तुम्ही डायरेक्ट अंकुशरावांवर आरोप करताय, याच्यात त्यांचा काय फायदा आहे? आमची इमेज खराब करून राजकारणात न सूर्यवंशी घराण्याचं नाव संपवायचं ह्यो डाव आहे त्या अंकुशरावचा आणि त्याच्या पोराचा. विरोधकांचं सोडा हो, ते राजकारणी आहेत, ते राजकारण करायलाच बसलेत. पण इथं आपल्याच लोकांनी आपल्याशी असं वागावं. दादासाहेबांनी लोकांना एवढं प्रेम दिलं, एवढा जीव लावला, पण त्याची काहीच किंमत ठेवली नाही ह्या लोकांनी. दादासाहेब आज इथं असताना किती त्रास झाला असता त्यासनी हे सगळं बघून. मी काय उत्तर देऊ त्यासनी? मम्मी तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. आम्हाला माहितीये तू काय बी चुकीचं वागली नाहीस. काही त्रास होते रे पृथ्वी. दादासाहेबांच्या मागे या घराची प्रतिष्ठा कायम टिकवण्यासाठी मी लई कष्ट घेतलं. तुला कधी येळ नाही दिला, घर वाऱ्यावर सोडलं, इथल्या लोकांच्या भल्याचा पहिला विचार केला. पण आता वाटतंय सगळं चुकलं माझं. गप घर आणि पोरं सांभाळत बसली असती ना तर बरं झालं असतं. कांचन, अगं विरोधकासनी हेच तर पाहिजे. अहो हे या पत्रकारासनी आणि आपलंच खाऊन आपल्यावर उलटणाऱ्या लोकांनी कोण सांगणार? कधी कधी वाटतं एवढ्या हाल अपेष्टा सहन करून काय मिळवलं आयुष्यात. लोकांसाठी किती बी करा, शेवटी काही नाही हातात लागत. नाही नाही आता सहन होत नाही. चुलीत जाऊ दे तुमचं हे राजकारण. जिथं माणसाचीच किंमत नाही तिथं काय करायचं हे असलं राजकारण? मम्मी काकीने तर गुगलीच टाकली. अहो बंद कर. तो कोणाची बाजू खरी आणि कोणाची खोटी काहीच समजत नाही. तेच तर झालंय ना. आता बातमी कुणाच्या बाजूने छापायची हीच कळना झालं. झालं मन भरलं का तुझं मम्मीसनी रडवून? अहो काय गरज होती ग तुला? म्हाताऱ्याच्या पोराला नोकरी लावतो म्हणायची, आता नाही लागली नोकरी, काय करणार आहेस? अहो निशाताई, वीरू म्हणालात की तो नानांच्या मुलाला नोकरी नक्की लावून देईल. तुम्ही नका काळजी करू. कुठने येतो ग तुझ्या तेवढा कॉन्फिडन्स? ना ना काकीच्या बोलण्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता माझं काय म्हणणं असणार, माझ्या पोराला नोकरी लावा एवढंच, नाहीतर मी माझं आयुष्य संपवून टाकीन. नाना अरे असं नको बोलूस. अरे तू पक्षाचा जुना कार्यकर्ता आहेस, काहीतरी मार्ग काढूया यातनं. नाना मला माहितीये तुम्हाला लई त्रास झालाय, तुम्ही खूप दुखावले गेलात, पण नाना
मी विनंती करते, तुम्ही जरा येळ द्या, सगळं व्यवस्थित होऊन जाईन बघा. अहो, अशी आत्महत्या करून प्रश्न नाहीत सुटत. पण मी तर ह्या तरसात सुटीन पुरी. आता नाही माझ्या घराचा हाल बघून. पोरगं टेन्शन 10 रुपया लागलं. माझी सख्खी आई गेली, बायकोनं हातरून धरलं. आणि नोकरी पायी पोरानं जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर त्यापेक्षा मीच मोकळा होतो ह्या साऱ्यात. नाना, तुम्ही हिम्मत नका हरू. तुम्ही जरा येळ द्या, सगळं व्यवस्थित होईल. अगं किती दिवस झालं एका सहीसाठी पोराच्या नोकरीचं काम थांबलंय. आता अजून किती वाट बघायची? तू म्हणतीस तर अर्धा तास वाट बघीन, पण अर्ध्या तासाच्या आत काम नाही झालं तर इथंच अंगावर राखेल ओतून घेईन आणि पिटून घेईन. अरे त्या नानाच्या पोराला अर्ध्या तासात नोकरी जर नाही मिळाली तर नाना अंगावर रॉकेल वतून घेईल. अरे आपल्या घरापाशी ती राखेलचा कॅनच घेऊन उभारले. तुला काहीतरी करावं लागेल बरं का. अहो मामा, तुम्ही बघता ना मी प्रयत्न करतोय ती. तुम्ही जावा ना, त्यांना समजावा जरा. म्हणा असं येडापणा करू नका. सगळ्यांनी समजावलं रे त्याला, ते ऐकायच तयार नाही. आता त्याला जर वाचवायचं असेल ना तर अर्ध्या तासात त्याला नोकरी मिळवून द्यावं लागेल. तुला बघ काहीतरी कर बर. अहो ही काय, आता त्यासाठीच मुंबईला निघालोय मी. अरे असं काय करतोयस? हा तू कवा जाणार कवा येणार? आणि तू गेल्यावर त्या साहेबानं सहीच नाही केली तर त्यापेक्षा त्याला फोन करून बघ की. अहो मामा, त्यांना केव्हापासून फोन लावतोय मी, ते फोनच उचलणं झालेत. त्याच्या घरच्या नंबरवर फोन लावून बघायचं का? ऐका ना आगे, आता ते घरी नाहीत म्हटलं, घरी फोन लावून काय उपयोग आहे? हा, एकदा फोन करून तरी बघूया. ठीक आहे, एक शेवटचा प्रयत्न करून बघूया. हॅलो. हॅलो, मी आर्या बोलते. कोण पाहिजे? हा साहेब आहेत काय? कोण? पप्पा? हा पप्पा. पप्पी त्याच्याच घरी. घरीच आहेत? ते मुंबईला गेले होते ना? नाही, त्यांना आज सुट्टी आहे. आज ते माझं सुपरमॅन खेळत आहे. ठीक आहे बाळा, खेळ. हा, पप्पांसोबत सुपरमॅन. हा बाय. काय झालं रे मामा? अहो त्या चव्हाण साहेबांनी गंडवलं की आपल्याला. घरात पुरी सोबत त्यांच्या सुपरमॅन खेळत बसलाय की. चला आता जरा आहे ना त्या चव्हाण साहेबासोबत सुपरमॅन खेळू. आता फक्त 15 मिनिट राहिलेत. लवकर माझ्या पोराच्या नोकरीचं काहीतरी बघा, नाहीतर हिताच अंगावर राखेल ओतून घेऊन पेटवून घेईल. अहो हे नाना तर खरंच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं. आपण पोलिसांनी बोलूया का? मॅडम, येड लागल्यासारखं कशाला बोलताय? अगोदरच धडाका करणारी न्यूज भेटत नाहीत आपल्याला. जरा वातावरण तापू द्या, मग बघू पुढं. मस्करी नाही करत मी. लवकर काहीतरी करा, नाही तर खरंच मी जीवाचं काहीतरी वाईट करून घेईन. अहो, तुम्ही तरी समजून सांगा ना नाना. अहो, रागाच्या भरात काही उलटसुलट करून बसते ती. मी का समजून सांगू? माझा काय संबंध? काल तेनाने मी काय ते बघून घेतलं असतं. पण नाही, तुला आणि तुझ्या नवऱ्याला लई पुढं करायची सवय आहे. तुम्ही दिलाय ना शब्द त्याला नोकरी लावतो म्हणून, मग आता तुम्हीच निस्तरा. पण हा, माझ्या घरासमोर हा तमाशा नाही झाला पाहिजे. आज माझ्या घरापुढं त्या नानानं काय जीवाचं बरं वाईट करून घेतलं ना, तर त्याला वीरू आणि तू जबाबदार असणार आहे. ह्या सगळ्याशी माझा काही संबंध नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं.